नमस्कार मंडळी. सध्या महानगरपालिका निवडणुकीचा सपाटा तर चालूच आहे. परंतु या अगोदर एक गोष्ट झाली ती म्हणजे बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याची. महाराष्ट्रात तब्बल 66 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले. आणि लोकशाहीमध्ये बिनविरोध निवडून येण्यास विरोध नाही. परंतु 1, 2, 10, 15 तब्बल 66 नगरसेवक निवडून येणे ही म्हणजे धोक्याचीच घंटा. आणि यामुळे लोकशाही धोक्यात येईल काय, आपलं अस्तित्व नष्ट होईल काय, असे बऱ्याच जणांना, राजकीय पक्षांना वाटू लागले आहे. परंतु महत्वाचा एक प्रश्न म्हणजे बिनविरोध निवडून येणे म्हणजे लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण करूनच निवडून येणे. परंतु हा निवडून येणारा उमेदवार हा खरंच बिनविरोध कसा निवडून आला, यामागची पार्श्वभूमी काय हे सुद्धा बघितलेलं बरं. कारण अशा प्रकारे जर बिनविरोध नगरसेवक निवडून येत असेल, आज नगरसेवक येतील, उद्या आमदार येतील, परवा खासदार येतील, यापूर्वी आलेही आहेत. आणि याचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातही दिला आहे. त्यांनी असे म्हटले की आमचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आले काय, तर विरोधकांना मिरच्या लागत आहे. उनको मिर्ची लगी तो मैं क्या करू. यावेळी तर तुम्ही कमालच केली. सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले. आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते. अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत. 35 खासदार, आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत. जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत. आणि धुळेकरांनी आमचे 4 नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. आणि या प्रक्रियेमध्ये राज ठाकरे यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले. सध्या आपण ते वक्तव्य बघू. या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी झालेलं नाही. आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं जेव्हा तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे. आपण बघितलं की राज ठाकरे काय म्हणाले. ते सध्या निवडणूक आयोग सुद्धा या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविषयी चौकशी करतच आहे. परंतु जर असेच नगरसेवक पुढे आमदार, खासदार असे निवडून जर येऊ लागले तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अघोषित अशी राजकीय आणीबाणी लागू शकते. आणि या आणीबाणीतूनच हुकुमशाहीकडे आपली वाटचाल होत आहे का, आपली लोकशाही ही हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे का, आणि हुकुमशाही ही राजकीय एकाधिकारशाहीकडे वाटचाल करते का, असे होऊन जाईल. आणि इतरत्र देशासारखे आपल्यातली लोकशाही ही संपुष्टात येईल. त्यामुळे आपण आता जागरूक झालेले बरं. आणि या बिनविरोध निवडणुकीमागे खरं काय ते जाणून घेतलेले बरं. या बिनविरोध निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.